ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीगिरीचा विभाग विनसे मांधार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जगा उद्धरली. आपण मागच्या वेळेला दोन गोष्टी शिकलो होतो, एक दृश्य सन्मुख आणि एक आत्मसन्मुख असे दोन शब्द शिकलो होतो असं म्हणूया. आज आपल्याला आणखीन दोन शब्द शिकायचे आहेत. म्हटलं तर सोपं आहे, कर्मभूमिका आणि ज्ञानभूमिका. आपण सगळे प्रापंचिक आहोत, त्यामुळे प्रपंच छानपैकी व्हावा, नीट व्हावा, सुखसमाधान असावं अशी स्वाभाविक आपली इच्छा असते. आणि मानवी जीवनाच्या ह्या दोन ज्या भूमिका, कर्मभूमिका आणि ज्ञानभूमिका आहेत, त्यातल्या तुमची आमची भूमिका कर्माकडे असते. तसं आपण डबा करायचा आहे, मग इकडे जरा ज्ञानभूमिकेकडे दुर्लक्ष की बरोबर डबा करायचा आहे, आज बाई आली नाही, मग नाही बाबा तिकडे नाही आहे. कारण आपण चूक नाही आहे, चूक काही नाही आहे, कारण आपण प्रापंचिक आहोत. प्रपंचाकडे आपला ओढा असतो, प्रपंचातल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, प्रपंचातले जे कर्तव्य आहेत, ती ह्या सगळ्या ज्ञानभूमिकेपेक्षा महत्त्वाची आहेत असं आपण मानत आलेलो आहोत. आणि त्यामुळे स्वाभाविक आपला सगळा ओढा तिकडे असतो. असं असल्यामुळे बरं कोणी हे श्रीमंत गरीब कोणी असू दे, असं नाही की फक्त हा गरिबांचा ओढा असतो. श्रीमंत गरीब कोणी असू दे, प्रत्येक प्रापंचिकाला आपला प्रपंच असा सुखसमाधानाचा, माझी जी कर्तव्य आहे ती नीटपणानं मी पार पाडते अशा प्रकारचा असतो. त्याच्यासाठी माझा सारखा प्रयत्न असतो. आणि हे सगळं करण्यामध्ये जसं कुटुंबातल्या व्यक्तींचा एक आपली जबाबदारी म्हणून आपण ते करत असतो, तसंच समाजाशी पण आपला संबंध असतो. मग शेजारी पाजारी असतील, आपल्या आळीतले असतील, आपल्या गावातले असतील, आपले नातेवाईक असतील, पण समाजाशी सुद्धा आपला तसाच संबंध असतो. त्या संबंधामध्ये पण आपण असंच म्हणतो, तिने बोलावलं आहे ना मला गेलं पाहिजे, तिचा वाढदिवस आहे ना मला जायला पाहिजे. हे जे काही आहे हे आपले नातेसंबंध, मित्रसंबंध असे असतात. या परिवाराशिवाय पण आपण जगू शकत नाही. माणूस आहोत, प्रपंच आहे, प्रापंचिक आहोत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. ही कर्मभूमिका आहे आपली. आपल्या भूमिकेमधली ही महत्त्वाची भूमिका आहे, त्याला कर्मभूमिका असा शब्द वापरला आहे. पण असं जरी असलं तरी मानवी देह आपण घेऊन आलेलो आहोत, तर आपल्याला देव शोधण्यासाठीचा अधिकार पण आहे. किंबहुना आपल्यालाच फक्त देव शोधता येणार आहे, अन्य जीवांना नाही. त्याला एक सोपा शब्द समर्थांनी अगदी सुरुवातीपासून वापरला आहे. आपल्याला तो माहिती आहे की मानवाला म्हणजे तुम्हा आम्हाला जाणीव जास्त आहे, पशुपक्ष्यांना जाणीव नाही आहे. काश्मीरमध्ये घडलेल्या प्रसंगाची जाणीव पशुपक्षी प्राण्यांना नाही आहे. काय घडलं असेल त्यांना काही नाही त्याची कल्पना, माणसाला आहे. माणसाला ती जाणीव आहे. आणि ही जी जाणीव आहे त्या जाणीवेवर त्याच्या या भूमिका असतात. म्हणून मग दुसरी जी ज्ञानभूमिका आहे ती ज्ञानभूमिका फक्त माणसापुरतीच आहे. आपण नेहमी वर्णन करतो की बाकीचे जे जीव आहेत त्यांना फक्त आहार शय्या भयभैथुनांचं एवढंच असतं, तुम्हा आम्हाला तसं नाही आहे. मग तुमची आमची भूमिका ही ज्ञानभूमिका पण आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर या आध्यात्मिक ज्ञानामधली ही जी ज्ञानभूमिका आपल्याला स्पष्टपणानं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आत्मदर्शन, ईश्वरदर्शन या पण गोष्टी मान्य कराव्या लागतात. जितका आपण इकडे प्रयत्न करतो ना, मग वाटतं हे मला रामरक्ष यायला पाहिजे, ही काय ही ज्ञानभूमिका आहे. जशी डबा पण करायला हवी माझी कर्मभूमिका आहे, तशी मला रामरक्षा पण यायला हवी माझी ज्ञानभूमिका आहे. ह्या दोन्ही भूमिकेवर आपण चालत असतो. अगदी बरोबर आहे. समर्थ आपल्याला ह्याच्यात ते सांगतात. हेच दृश्य सन्मुख आणि आत्मसन्मुख अशा दोन शब्दांनी आपण मागच्या समासामध्ये पाहिलं. आत्मसन्मुख म्हणजे काय, तर ही पण प्रगती व्हावी, मला देव ओळखता यावा. स्वामी विवेकानंदांनी अनेकांना विचारलं, देव पाहिलात, देव पाहिलात, सगळ्यांनी उत्तर दिलं नाही पाहिला. आणि तो 4 पण इयत्ता न शिकलेला त्या दक्षिणेश्वरचा पागल पुजारी म्हणाला मी पाहिला आहे. उच्च विद्या विभूषण असणारे स्वामीजी या 4 इयत्ता पण न शिकलेल्या रामकृष्णांकडे गेले देव पाहायचा होता म्हणून.
आणि मिळालं, दर्शन झालं. त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी, श्रीमंती, गरिबी, शिक्षण असलेला, शिक्षण नसलेला, हा संबंध ईश्वर दर्शनाच्या ठिकाणी नाही आहे. मग ईश्वर दर्शन व्हायला पाहिजे म्हणजे ही जी आध्यात्मिक किंवा आत्मसन्मुख किंवा आता आजच्या समासामध्ये आपण ज्ञानभूमिका असा जो काही शब्द वापरतो आहे, ह्या सगळ्यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या समासाचा कालपासून अभ्यास करत असताना सारखी पार्श्वभूमी काश्मीरच्या घटनेची आहे. त्यामुळे सारखं मला असं वाटलं की ह्या सगळ्या समासामध्ये सुद्धा समर्थन नेमकं हेच सांगायचं आहे. बुधवारी सकाळी आपला वर्ग झाला, त्या दिवशी आपली थोडीशी चर्चा इथे झाली. संध्याकाळी भजन माझ्याकडे होतं, त्या भजनातल्या बायकांशी पण चर्चा झाली. आणि संध्याकाळी मी एका अंगावच्या मीटिंगसाठी बाहेर पडले. रिक्षा केली. रिक्षेत बसल्यावर मला ती रिक्षेत काहीच खूण दिसेना हिंदू असल्याची. ते मागे त्याचा फोटो आणि हे असं सगळं तेही नाही, कुठे काही देवाचं हे पण नाही. जरा मन माझं हे झालं, अरे बापरे, म्हटलं आपण ते चुकीच्याच रिक्षेत बसलो बाबा. हे पण बरोबर होते. वाटेत रिक्षा थांबवले, हे पाहिलं तर म्हणजे वाघोलेचा फोटो आहे मेरा. येस म्हटलं. मग मी लगेच विचारलं, म्हटलं तुम्ही हिंदू आहात ना हो? तर मला म्हणाले हो. म्हणजे आता कळलंच होतं आहे म्हणून, मी काय मोठं धैर्य नाही दाखवलं, पण फोटो दिसल्यावर धैर्य आलं म्हणूया. तर मला असं का विचारताय? म्हटलं मला हिंदूंच्याच रिक्षेत बसायचं होतं, आता मी ठरवलं आहे की मुसलमानांच्या रिक्षेत नाही बसायचं. काय झालं आमच्या काश्मीरमध्ये, असं मी त्याला म्हटलं. काय झालं म्हणाला? मग माझ्या लक्षात आलं की अरे ह्याला काहीच माहिती नाही आहे. म्हटलं तू काही बातम्या बघत नाही का, काही पेपर वाचत नाही का? किती म्हटलं रिक्षावाले पेपर वाचतात फावल्या वेळामध्ये, तू नाही का वाचला? नाही म्हणाला वाचला. मग मला सांगता आलं तेवढं मी सांगितलं. म्हटलं 1,27 माणसाला बंदुकीच्या गोळ्या मारून ठार केला आहे का? म्हटलं हिंदू आहे म्हणून, हिंदू आहे हा का आमचा गुन्हा आहे? तर मला नाही हो बाई, मला काहीच माहिती नाही. थोडीशी मी नाराज झाले की एवढं पण माहिती नसावं. आमची अनगावची मीटिंग झाली. परत येताना परत मी रिक्षेत बसले. आता तर मुळे गणपती रिक्षेमध्ये होता, मराठीमध्ये तो रिक्षावाला माझ्याशी बोलत होता. तेव्हा इथे काही विचारायचा प्रश्न होता, तो हिंदू आहेस का? होताच तो हिंदू. गोळ्या घातल्यात, किती हाकलाक बळी गेलेत, काय माहिती काय झालं. साधारणपणानं मी दरवाजाशी आपल्या आलं की पैसे देताना बडबड करते, तसं मी माझ्या दारात होते. कारण आपण शोध असतो ना, वॉचवर असतो, काही गडबड झाली आपल्याला काही प्रॉब्लेम, मला तर पळायचं पण बोल राहिलं नाही ना. त्यामुळे अशाच ठिकाणी बोलायचं. हे बोलता तिथे तो थांबला आणि मग खिशातले असे पैसे काढला. बाई मी विवंचनेत आहे, आज माझा पुरेसा धंदाच झाला नाही आहे. आता यातले माझी ज्याची रिक्षा आहे त्याला मला पैसे द्यायचे आहेत आणि पुरेसं झालं ते काय करू? म्हटलं का बरं आज का झालं असं? अनेकदा म्हटलं आम्हाला रिक्षा मिळतच नाही आणि तुमचा धंदा होत नाही, असं कसं काय तुम्ही म्हणता? तर मला नाही हो, खूप रिक्षा झालेत नाही, आमचा धंदा नाही होत हल्ली. बरं म्हटलं मग पैसा पुरत नाही असं कसं होतं काय? मग मला म्हणाला 80,000 रुपये फी भरतो मी आणि पोरगं किती आहे, 8वीत का 9वीत. मी म्हटलं का रे तुला इंग्रजी माध्यमात मुलं घालावीशी वाटली, तुला शिकवता येत आहे का इंग्रजी? म्हटलं मी ना, मला असं वाटतं की आम्ही बाबा राणीशाह शिकलो, आमचं काय वाईट झालं, कशाला पाहिजे आपल्याला इंग्रजी शाळा वगैरे वगैरे. आमचं बोलणं मुद्दा असा की घडणाऱ्या घटनेचा परिणाम या ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांना काहीच नाही आहे आणि जे आणखीन वरचे आहेत त्यांना पण काही नाही आहे. तुम्हा आम्हाला हा सगळा प्रॉब्लेम आहे. काय घटना घडले, त्याचे परिणाम काय होणार आहेत, हे असं होऊ नये म्हणून काय करायचं आहे. त्यामुळे समाजातला हा जो विचारी आहे, ज्याला आपण जाणीव म्हटलं ना, पहिल्यांदा मी असं म्हटलं की पशुपक्ष्यांना जाणीव नाही आहे की जी जाणीव तुम्हा आम्हाला आहे. त्या माणसांमधल्यासुद्धा याच फक्त माणसांना ही जाणीव आहे, कारण त्यांना पण त्यांचं पोट आहे. म्हणजे त्याला मी पशुपक्ष्यांच्या कॅटेगरीत बसवत नाही, पण आत्मसन्मुख व्हावं, आत्मज्ञानाचा विचार करावा, देव बघावा, सगळ्यांमध्ये देव बघावा, ही संकल्पना या माणसाला पचवणं, या माणसाला शिकवणं अवघड आहे. जे मुद्दामच करतायत, पैशासाठीच जे करतायत, त्यांना काय माया ममता बहिणी आया नाही आहेत का ज्यांनी गोळ्या मारल्या त्यांना? पण त्यांना जे काही मिळणार होतं त्याच्या बदल्यात त्याचा मोह होता. आज आपण त्या सगळ्या विषयाकडे येणार आहोत. म्हणून समास वाचता वाचता सगळा विषय जणू काही आजच्या या घटनेचं वर्णन करतात का समर्थ, असं मला वाटायला लागलं. आधी याच्यापूर्वी या समासाचा अभ्यास करताना काढलेलं नोट्स बाजूलाच पडल्या आणि सगळं मला असंच दिसायला लागलं की याच घटनेचं जणू काही वर्णन समर्थाने केलं. तसं नाव बघायला गेलं तर अंतरात्म्याचं निरूपण समर्थ करणार आहे, पण विषय बघायला गेलं तर आपल्या असं लक्षात येईल
समर्थांचं सांगणं आपल्याला असं आहे की ठीक आहे, प्रपंचात राहायचं आहे, प्रापंचिक आहोत, अगदी गोष्ट खरी आहे, पण हे जे काही अज्ञान आहे, समाजात राहायचं आहे ना, मग या समाजात चाललेल्या गोष्टींबद्दलचं ज्ञान आपल्याला पाहिजे. ते जर अज्ञान असेल तर ते ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आणि समर्थ हेच आपल्याला समजून देणार आहे. खनाळी जाऊन राहायचे, पण बाहेर काय चाललेलं आहे देशामध्ये त्याची जाणीव समर्थांना होती, म्हणून तर एवढे 1200-1400 मठ काढले, तरुणांना गोळा केलं. त्यामुळे समर्थांचं आपल्या सगळ्यांना असं सांगणं आहे की आपल्याजवळ जी जाणीव आहे, या जाणीवेची पण 2 अंग आहेत. जाणीव आहे म्हणजे काय, तर एक आहे प्रज्ञा आणि एक आहे श्रद्धा. म्हणजे आपल्याजवळ बुद्धी आहे आणि आपली भगवंतावरती किंवा आपल्या कामावरती किंवा आपल्या विचारांवरती श्रद्धा आहे. अगदी भगवंतावरची श्रद्धा, समजा एखादा नास्तिक असेल तर तो म्हणेल मी देवबीव काही मानत नाही, पण तरी देखील तो प्रापंचिक त्याच्या मुलाबाळांचं नीट व्हावं यासाठी सगळं करतच असेल. त्यामुळे त्याची ज्या गोष्टीवर श्रद्धा आहे ती गोष्ट धरली तर या 2 गोष्टी, किंवा आणखीन सोप्या ह्याच्यात असेल तर समर्थ म्हणतात विचार असला पाहिजे आणि प्रेमही असलं पाहिजे. आता विचार आणि प्रेम असलं पाहिजे म्हणजे काय, तर माणूस जर विचार करतो तर विचार करण्याने माणसाचं ज्ञान वाढतं. या सगळ्या घटनेचा आपण विचार करायला लागल्यावर आपल्याला एक एक गोष्टी सुचायला लागल्या की काय करायला हवं. आत्ता जी तुम्हाला मी घटना सांगितली ती बुधवारी घटना झाल्यावर काल दिवसभर मी विचार करत होते की आपल्याला काय करता येईल. तर आपल्याला या सगळ्या मंडळींना, विचारी मंडळींना संघटित करायला हवं. त्यांच्या मनामध्ये असणारे जे काही या अशा सगळ्या परिस्थितीबद्दलचे चांगले वाईट विचार असतील, अगदी मोदींना शिव्या देणाऱ्यांपासून मोदींचे हात बळकट करापर्यंत काहीही असेल, मोकळेपणाने बोललं तर गेलं पाहिजे. आणि ते बोललं गेलं पाहिजे तर एकत्र आलं तर पाहिजे. म्हणून 2-4 मैत्रिणींना फोन करत सुटले की ज्या खूप वाचतात, खूप बघतात आणि आपल्याला परस्पर विरुद्ध अनुभव येतात. एका मैत्रिणी म्हटलं मीरा शांत राहा, जे जे होईल ते पाहावे. चांगले विचारी आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे, अगदी वक्तृत्व उत्तम आहे, पण तिने मला सांगितलं थांब जरा, मोदी काय करतात ते बघू दे, एवढे घायकून घालायचं की कारण नाही. दुसरी एक मैत्रीण म्हणाली नाही नाही मीराताई आपण करूया, आपण असं करूया, त्या कचराई तलावावर बसतात ना लोक, तिथे जाऊया आणि त्यांच्याशी बोलूया, नाना नानी पार्कवर जाऊया, तिथे बोलूया. मी 2 टोकाची उदाहरणं दिली. आपण मध्य गाठायचा, बाहेर पण जायचं नाही आणि गप्प पण बसायचं नाही. मग काय करता येईल, विचार सुरू झाले. आणि मला असं लक्षात आलं की 15-20 लोकांशी, आपल्या जवळच्या लोकांशी हा विषय बोलला गेला पाहिजे. एखादी दुःखद घटना एखाद्या घरात झाली तर आपण भेटायला जातो. आज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात दुःखद घटना घडली आहे, मग आपण एकमेकांना भेटायला नको का, एकमेकांची विचारपूस करायला नको का. तेच समर्थ सांगतात की जाणीव असते म्हणजे काय, तर असं अंतःकरणात प्रेम असतं आणि त्या विचारांनी हे प्रेम निर्माण होतं, विचारांनी ज्ञान वाढतं, विचारांनी शक्ती येते आपल्याला. म्हणून त्यांनी आपल्याला विचारांनी माणसाला ज्ञान कसं वाढतं किंवा प्रेम का करायचं, तर धर्मावरती आपण घरातल्या माणसावर प्रेम का करतो, ती माझी आहेत म्हणून. मग माझं देशावर प्रेम का होतं, देश माझा आहे म्हणून. माझं धर्मावर प्रेम काय, माझा धर्म माझा आहे म्हणून. जिथे माझे पण आहे तिथे प्रेम आहे. आणि म्हणून विवेकानं, विचारानं ज्ञान संपादन करायचं, प्रेमानं ते समाधान आपल्याला मिळतं, तो आनंद आपल्याला मिळतो. त्या ज्ञानानं आपली जाणीव वाढते. अन्न गोड लागत नाही म्हणतो, झोप येत नाही म्हणतो का, तिथे आम्ही कोण माणसं माहिती नाही आहेत आपल्याला. आज आपली बर्वे आली नाही आहे, बर्वेची जाऊ काश्मीरमध्ये अडकली आहे, म्हणजे सरस्वती शाळेतल्या बाई, बर्वेबाई, 2 जणं काल काश्मीर तिकडे अडकलेली आहेत. येतील सुखरूपी, तिला मेसेज टाकला की लगेच आम्हाला कळलं. म्हणजे आपल्याला आखोदेखा माहिती पण त्यांच्याकडून मिळेल नाही असं नाही. तर अशा प्रकारची घराघरांमध्ये जी मंडळी भोगतायत, ऐकतायत, त्या माणसांबद्दल आपलं प्रेम आहे म्हणून आपल्याला असं वाटतं धर्मावर आहे, आमच्या देशावर आहे, याच्यासाठी आम्हाला हे करायला हवं. आणि ह्या प्रेमाने काय होतं, आपली जी जाणीव आहे ती शुद्ध होते, निर्मळ होते. आपल्याला काही मिळवायचं नाही आहे. आता याच घटनेचा म्हणून या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर याच्यातून आपल्याला काय मिळवायचं आहे, जिथे निस्वार्थ असतं तिथे जाणीव शुद्ध असते, जाणीव निर्मळ असते. मारेकऱ्यांची जाणीव निर्मळ नाही आहे, शुद्ध नाही आहे, त्यांना काहीतरी स्वार्थ आहे. तुम्ही आम्ही जे दुःख व्यक्त करतो आहे त्याच्यामध्ये जाणीव शुद्ध आहे, जाणीव निर्मळ आहे. समर्थ सांगतायत विवेकानं ज्ञान वाढतं, विवेकानं प्रेम निर्माण होतं, प्रेमाने समाधान निर्माण होतं आणि जाणीव निर्मळ होते. अशा एकातून एक गोष्टी होतात. होतं असं की तिची इच्छा वासना आहे ती छानपैकी तृप्त होते, जीवाला शांत वाटतं. केव्हा शांत वाटतं की मग असं वाटतं हो बरोबर आहे. ज्या भारतीय संस्कृतीमध्ये
मुक्या प्राण्याला सुद्धा पाणी द्यावं, तडफडणाऱ्या गाढवाला सुद्धा नाथाने पाणी पाजलं. आत्ता आपल्याला पाणी तोडावं लागलं, पण आत्ता तेच करणं अपेक्षित आहे. मग आपली ही निर्मळ शुद्ध जाणीव, हा विचार नसेल तर माणसं अविचाराने बोलतील. ही का तुमची संस्कृती? हे का तुम्हाला शिकवलं? तुम्ही जीवाला पण मुक्या प्राण्याला पण पाणी पाजणारी माणसं आहात. तोंडचं पाणी काढून आपली तहान न करता त्याला पाणी देणारे आहात आणि तुम्ही पाणी तोडताय. हो, आत्ता आम्हाला तेच करायला हवं आहे. ही जाणीव, ही निर्मळ जाणीव, ही शुद्ध जाणीव वाढीस लागते जेव्हा माणूस विचार करतो. विचार केला की ह्या गोष्टी होतात. म्हणून समर्थांनी विचाराला या ह्याच्यामध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि पुढे म्हटलं आहे, जी माणसं म्हणजे संत आहेत, थोर आहेत, विचारी आहेत, विवेकी आहेत, यांची ही जाणीव अशी वाढली. जेवढी बुद्धी विचारी, जेवढी जाणीव अशी शुद्ध निर्मळ, तेवढी आणखीन बुद्धीची पण झेप वाढते. आणि मग माणसाला हे सुचावं लागतं. एकटं काय म्हणतात तसं त्या तिघांनाच फक्त विचार दिलेला आहे का? आपण जर नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येतं, आपल्याला काहीच एवढं दडपण असेल आज आपल्या सगळ्या वरिष्ठ मंडळींवर की नेमकं काय आता पाऊल कसं टाकायचं. तर अशा प्रकारची जी बुद्धीची झेप आहे ती वाढवायला शुद्ध जाणीवेची मंडळी जेव्हा अधिक होतील, का आपण एकत्र यायचं, का अशा प्रकारचा विचार करायचा, प्रार्थना करायची का, तर त्यांना योग्य सल्ला, योग्य बुद्धी, योग्य गोष्ट मिळावी याच्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्यात असं पण त्यांनी आपल्याला सांगितलं. असं ज्ञान वाढण्यासाठीचा विचार केला. वास्तविक असं आहे की आपण आत्मसन्मुख किंवा आत्मज्ञान हे आपलं स्वाभाविक काम समजतो आहे. मग अशी म्हटलं की नरदेह मिळाला आहे तर आपल्याला काय करायचं, खरंच आत्मज्ञान मिळवणं हा आपला खरा म्हणजे एक ध्येयाचा विषय आहे. दुसरं काही आपण आपलं का देह टाकायचं आहे वगैरे वगैरे आपल्याला आता सगळं माहिती आहे. जे दिसतं आहे ते नाहीसंच होणारे आहे. मग काय कायमचं आहे, तर त्या आत्म्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण होतं असं की जेव्हा आपण देह सन्मुख असतो म्हणजे देहाचा विचार करतो तेव्हा हे सगळं आत्मज्ञान वगैरे जातं. जसं मी मगाशी म्हटलं की आपण प्रपंचिक आहोत, त्या प्रपंचातल्या गोष्टी आल्या की आपण सगळं जरा बाजूला ठेवतो. सगळं छान छान असेल ऑल वेळ तेव्हा मग आपल्याला हे जरा सुचतं. हे केव्हा आहे, सगळं छान झालं की मग ह्याला प्राधान्य नाही आपण देत की प्रपंच काय होईल तो होतो, हे करावं लागतं तर आपण हेच करूया असं नाही आपण म्हणत. आपण म्हणतो नाही, आधी माझं कर्तव्य, आधी ते सगळं मी करणार. मग नोकरी असू दे, प्रपंच असू दे, पाहुणे असू दे, लग्न कार्य असू दे, ते सगळं झाल्यावर मग माझा जो काही उरलेला वेळ असेल तो मी ह्याच्यासाठी वापरेल. समर्थ याला अज्ञान म्हणतायत. ते म्हणतात हेच अज्ञान आपल्याला दूर करायचं आहे, हे सगळं करायचं, याच्यातून पण आत्मज्ञान कसं मिळवता येईल असा विचार ते आपल्याला करायचा आहे. की बुद्धी ही आत्मसन्मुख ठेवायची. देहाने कदाचित ही कामं करायला लागतील. थोडंसं आणखीन एक पाऊल मी तुम्हाला पुढे नेणार आहे, रागवायचं नाही भाषेवर, पण तरी सांगणार आहे की म्हणजे काय करायचं. एकीकडे तुम्ही म्हणता की देहसन्मुख आपण नाही व्हायचं, आत्मसन्मुख व्हायचं आणि ही सगळी पण कामं करायची, पण म्हणजे कर्तव्य पण करायचं, आपण प्रापंचिक आहोत, प्रपंचातल्या पण सगळ्या गोष्टी करायच्या आणि हे पण करायचं. दोन्ही कसं आम्हाला जमेल. तर हाताने करायची कामं ती करायची, पण त्यावेळेला आपण मनाने ही कामं करायची. ही आता थोडी पुढली पाहिजे. म्हणजे काय करायचं, मग आपण तेवढ्या वेळामध्ये हा समास वाचला होता का आठवा बरं, त्या वेळामध्ये आपण काही स्तोत्र म्हटली का आठवा बरं, की ठीक आहे माझा हे बुडणार आहे कारण मला डबा करायचा आहे. आज आता तुझं उदाहरण सारखं येणार. तर असं का होतं, तर याच्या वेळेला मी काय केलं, तर माझे हात ती कामं करतात. प्रापंचिक कामं जी आहेत ना ती माझे हात करतात. त्याच्यासाठी मला फार बुद्धी वापरावी लागत नाही. आपण पण हा अनुभव घेतो. किती सहज ओट्याशी उभं राहिलं की आपण 4 चुलींवर 4 पदार्थ वेगळे वेगळे करतो. काही आपल्याला काही पुस्तक नाही बघायला लागत. कशामध्ये काय घातलं, कुठे दूध तापताय, कुठे पोळ्या करायच्या, कुठे आमटी गूळ घातला की नाही, सगळं आपल्याला कळतं. कारण त्या हातांना सहजपणाने त्याची सराव झालेला आहे. तसा सराव आपला आध्यात्मिक क्षेत्रात पण झाला तर तो हवा आहे त्याला आत्मसन्मुख होणं म्हणायचं. आत्मसन्मुख व्हायचं म्हणजे काय, तर ते सगळं सोडून नाही द्यायचं आहे, ते सगळं करायचं आहे, पण ते करता करता आपल्याला आत्मसन्मुख कसं होता येईल, आत्मज्ञानाकडे वाटचाल करायची ना. नरदेह मिळाला ना म्हणून, हे बाकीच्यांना नाही आहे, फक्त आपल्यापुरतं आहे. आणि मग काय होतं, असं जेव्हा आपण देहसन्मुखच राहतो त्यावेळेला मग आत्मज्ञान आपण विसरतो. आणि विस्मरण हे अज्ञान आहे. विसरतो म्हणजे ते अज्ञान आहे.
पुन्हा काय होतं, जी काय आपण थोडीशी प्रगती केली असेल ती पुन्हा आपण खाली येतो. म्हणून मग याला विसरायचंच नाही. आत्मसन्मुख जाण्याकडे विस्मरण होताच कामा नये. याला आणखीन एक शब्द वापरला आहे, नुसतं अज्ञान नाही, विपरीत ज्ञान. अज्ञान परवडलं समर्थ म्हणतात, की एखादी गोष्ट मला येत नाही आहे, परवडते, कोणीतरी सांगतं अगं असं नाही असं, की ज्ञान होतं. पण चुकीचंच आहे असंच माझं मत होतं, असं जेव्हा असतं, त्यामुळे त्या विपरीत ज्ञानाला समर्थ सांगतात. विपरीत ज्ञानाचे 3 दोष आहेत. संस्कृतमध्ये राग शब्द आहे ना, त्या रागाचा अर्थ आहे प्रेम. मराठीतला राग वेगळा आणि संस्कृतमधला राग वेगळा. तर ते राग म्हणजे हा पहिला दोष आहे. विपरीत ज्ञानामध्ये प्रेम हा फार मोठा दोष आहे. आता त्या प्रेमामध्ये काय होतं, एक प्रेम करणं ह्याचा अर्थ दुसऱ्याचा द्वेष करणं ॲटोमॅटिक आलं. एखादी गोष्टीचं प्रेम करणं, अगदी पदार्थ एखादा प्रेम, याचा अर्थ काय अगदी व्यक्तीवर प्रेम अशातलंच काही बाब नाही आहे. पण एखादी गोष्ट आवडणं, ती दुसऱ्याला आवडत नाही की त्याचा द्वेष होणं. होतं ना असं, की आंबा न आवडणारी माणसाचं काय करावं. त्यामुळे काहीही असू शकतं, व्यक्ती तितक्या प्रकृती, त्या एखाद्या गोष्टीची आवड असणं आणि त्याच गोष्टीची नावड असणं अशी भिन्नता असते. त्यामुळे प्रेम, द्वेष आणि त्याच्याबरोबर असं येणारे हवं नको पण, या सगळ्या गोष्टी या अडथळा आहे. कशाला? विपरीत ज्ञानाला हा मोठा दोष आहे. दुसरं षड्रिपू, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, हे सगळे जे आहे ते सुद्धा, म्हणजे एखाद्या माणूस भडकला, एखादा विचार त्याच्या विरुद्ध काही घडलं आणि राग आला, तर काय त्याचा माणसाचं माणूस पण राहत नाही, मग तो पाहतच नाही कोण समोर आहे ते, असं आपण पाहतो. त्यामुळे तो पण एक फार मोठा दोष आहे. विपरीत ज्ञानाला 3 दोष सांगितले आहेत, त्याच्यातला हे षड्रिपू जे आहेत तो पण फार मोठा दोष आहे. आणि तिसरा दोष सांगितला की आपल्याला मोह असतो, वस्तूंचा, व्यक्तींचा, हा मोह पण आहे. म्हणजे प्रेम, द्वेष, षड्रिपू आणि मोह, हे 3 आपले दोष आहेत विपरीत ज्ञानामधले. ह्या 3मुळे आपलं विपरीत ज्ञान असतं. आता म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टींना गृहीत धरून आपल्याला आत्मसन्मुख व्हायचं आहे. एवढे अडथळे प्रापंचिक पण आहोत ना, आणि जायचं आहे पण आपल्याला नरदेह मिळाला आहे म्हणून आत्मज्ञानाकडे. तर या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये इतके अडथळे आपल्याला आहेत. हे सगळे अडथळे आपल्याला बाजूला करायला हवेत, तेव्हा तो अंतरात्मा आपल्याला कळणार आहे. संतांना कळला तसं आपल्यालाही कळणार आहे. आत्म्याच्या ठिकाणी एकदा का, पण मात्र असं आहे की एकदा का तिथे मन स्थिर झालं, तिथल्या आनंदाचा अनुभव आपण घेतला की मग मात्र माणूस मागं येत नाही बरं का. तिथला आनंद एकदा अनुभवला की मग आपल्या लक्षात येतं की अरे आता मागे नाही. अजून आपण काय झालं आहे, आपण अशा बदल्याच याच्यात आहोत. दरवरती पण पोचलो नाही, जर इकडलं तर वाटतं इथले आता हात सुटा वेदबाद झालं. आता करून करून भागला, देवपूजेला लागला, अशा वयात आहोत आपण. नाही असं नाही, आत्ता फार मोठा परिणाम आपल्यावर झाला आहे, म्हणजे अगदी असं काही मानायचं कारण नाही आहे. ज्ञानेश्वरांना, विवेकानंदांना किती लहान वयामध्ये या सगळ्या गोष्टी कळल्या, तर तुम्हाला या 70ीत कळल्या असं आपल्याला वाटतं आहे. अजून नाही कळलेल्या, पण असं वाटतं आहे आपल्याला. ते काही फार मोठं असं आपलं काही भाग्य नाही आहे. पण आपण विचार करू शकतो की आपल्याला कळलं आहे की हे बरोबर नाही आहे आणि ह्या मुक्कामावर आपल्याला पोचायचं आहे. तर ही जी मधली सगळी जी काही गोष्ट आहे, तिथून जर आपण योग्य अशा दिशेला आणि तिथपर्यंत पोचलो तर एक मन स्थिर होतं, मन आपलं शांत होतं. अर्थात एकदम होत नाही, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. अभ्यासाशिवाय होत नाही. अभ्यासाने हे जे दोष आत्ता आपण म्हटले, राग, द्वेष, षड्रिपूंचे, मोहाचे, हे सगळे दोष आपल्याला प्रयत्नपूर्वक काढून टाकावेच लागतात. त्याच्यासाठी होणार नाही. ते सगळे दोष बाजूला केले तर ती बुद्धी जी आहे ती आत्मनिष्ठ होते आणि मग तो आपला अभ्यास फळाला आला असं आपल्याला खरं म्हणजे म्हणता येतं. असा सगळा विषय आजच्या समासामध्ये समर्थांनी सांगितला आहे. आता तो सांगताना समर्थ आपल्याला नुसतं असं सांगणार नाही आहेत. खरं म्हणजे समर्थ आहेत ना अद्वैतवादी, म्हणजे त्यांचा हेतू काय आहे की भगवंताच्या आणि माझ्यामध्ये द्वैतच नाही. सगळा जो काही अध्यात्माचा विषय आहे तो त्याच्याशी एकरूप होणं, अनन्यता साधणं असं आहे. असं जरी असलं, म्हणजे हे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान मिळवणं हे जरी ध्येय असलं तरी देखील समाज सन्मुख असायलाच पाहिजे. समाजामध्ये राहून आपल्याला हे सगळं करायचं आहे. दोन्ही कामं करायचे सायमल्टेनियसली. समाजाला पण पुढे आणायचं आहे आणि आपल्याला पण. त्यांना रामाचं दर्शनही झालेलं होतं आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला मदतही केली होती. म्हणून ते आपल्याला सांगतात की कितीही जरी आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी तुम्ही कितीही काही केलं असलं तरी समाजाची परिस्थिती तुम्हाला माहिती पाहिजेच. समाजापासून अलिप्त राहायचं
आणि मग आपलं ध्यानाला बसायचं आणि काय होईल ते होईल असं नाही चालणार. समाजासाठी तुम्हाला केलंच पाहिजे, त्या परिस्थितीची जाणीव तुम्हाला असलीच पाहिजे. आपल्या सभोवताली सगळी जी मानवता आहे ती विवेक संपन्न करत राहणं आपलं काम आहे. विवेक संपन्न करत राहणं म्हणजे माणसाने विवेक केला पाहिजे, विचार केला पाहिजे. कोणी अविचाराने वागत असेल तर त्याला आपण सांभाळलं पाहिजे, त्याला आपण सावध केलं पाहिजे. असा सगळा विचार समर्थ आपल्याला करायला सांगतात. नुसतं आपलं झालं की झालं, आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झालं, आपल्या जन्ममृत्यूच्या चक्रातून आपण सुटलो की आपलं असं समर्थांना मान्यच नाही. समर्थ म्हणतात आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि ही सगळी जबाबदारी जी असते ती समाजातल्या ज्ञानी पुरुषांवर असते, विवेकी लोकांवर असते. त्यांनी हे केलंच पाहिजे. काही काही व्यक्ती आपल्याला सभोवताली दिसतात की ते त्यांच्या व्यावहारिक जगामध्ये इतक्या मोठ्या हुद्द्यावर असतात, पण ते तितकंच समाजाचं काम पण करत असतात. असे दोन्ही जेव्हा आपण दिसतो तेव्हा लागतं ही जी मंडळी आहेत ना, या मंडळींवर फार मोठी जबाबदारी असते. या मंडळींकडे बघून लोक आपली कामं करत असतात. यासाठी ते सांगतात की अशी जी ज्ञानी मंडळी आहेत, अशी जी विचारी मंडळी आहेत, अशी जी प्रयत्न करणारी मंडळी आहेत, त्यांची जी वागण्याची, त्यांची जी कर्माची दिशा आहे ना ती नीट समजून घ्यावी आणि त्यांच्या मागं आपण चालावं असं सांगायला समर्थ विसरत आहे. त्याच्यासाठी त्यांनी एक गीतेतलंच उदाहरण आपल्याला दिलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आपण सगळे पंचमहाभूतांनी तयार झालो. अध्यात्म सांगता सांगताच ते समाज सांगणार आहे. तेव्हा आपण सगळ्यांच्यामध्ये एकता काय आहे तर पृथ्वी आप तेज वायू आकाश अशाही आपला हा देह तयार झालेला आहे. जणू काही एखादा हार ओवावा, डोळ्यामध्ये फुलं ओवावीत, तसं म्हणे ह्या पंचमहाभूतांमध्ये अंतरात्मा ओवलेला आहे. म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये कॉमन फॅक्टर काय आहे तर आपल्याजवळ आत्मतत्व आहे. सगळ्या फुलांचा कॉमन फॅक्टर काय आहे? दोरा. जसा दोरा फुलांचा एक सगळ्यांसाठीचा एक समान धागा आहे, तसं तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये आत्मतत्व हा एक समान धागा आहे. त्याला ओळखणे. मारेकरी असला तरी त्याच्या ठिकाणी पण आत्मतत्व आहे, जे मारले गेले त्यांच्या ठिकाणी पण आत्मतत्व आहे, जे तुम्ही आम्ही विचार करतो आपल्यामध्ये पण आत्मतत्व आहे. समर्थ असं म्हणतात त्या अंतरात्म्याच्या सत्तेनं हे सगळं चालत असतं. त्याची जाणीव ज्यांना मोठ्या प्रमाणात असते ती जी मंडळी आहे त्यांना अवतारी पुरुष म्हणतात, त्यांना संत म्हणतात. जे अधिक जाणीव असणाऱ्यांना संत म्हणतात. गीतेमधल्या 9व्या अध्यायाच्या अखेरच्या श्लोकामध्ये भगवंतांनी पापयोनीत जन्माला आलेल्यांना, शूद्र असू देत, कितीही दुष्ट असू देत, म्हणजे खरं सुशब्द आपण चांगल्यासाठी वापरतो, पण त्यांनी आपल्याला वाटलं की अतिशय याचा अर्थ अतिशय वाईट माणसं असू देत तीसुद्धा मला प्रियच आहेत. आणि खरोखरच भगवंताचा विचार केला, अनेक राक्षसाला त्यांनी उत्तम पदाला नेलं. दुष्ट असला म्हणून त्याला, तर ह्या सगळ्यांमध्ये अंतरात्मा आहे, ह्या सगळ्यांमध्ये काही कॉमन फॅक्टर आहे, ह्याची जाणीव पण आपल्याला ठेवायची आहे. अशी जी अधिक शुद्ध, निर्मळ आणि थोर अशी जाणीव ज्याच्याजवळ आहे, मोठी जाणीव ज्याच्याजवळ आहे, त्याला अंतरात्म्याचं दर्शन होतं असं ते सगळ्यांना आपल्याला सांगणार आहे. आता या सगळ्या विश्वाचा विचार केला तर असा अखंड अंतरात्मा चालूच आहे. म्हणजे 5000 वर्षापूर्वीचा अंतरात्मा वेगळा होता आणि आत्ताचा वेगळा असं काही नाही आहे. या पृथ्वीच्या जन्माच्या अगोदरही तो होता, पृथ्वीचा उद्या अगदी पार लय झाला तरी पण तो असणारच आहे. अशा त्या मोठ्या देवाला आता हा अंतरात्मा कसा आहे तर अंतरात्म्याचं वर्णन करताना तो सर्व गुण संपन्न आहे, सामर्थ्य संपन्न आहे, सर्व ज्ञान संपन्न आहे. त्या अंतरात्म्याला पण आपल्याला ओळखायचं आहे. आत्मसन्मुख व्हायचं आहे म्हणजे आपल्याला त्या अंतरात्म्याला ओळखायचं आहे. म्हणजे एकीकडे समाजाभिमुख पण राहायचं आहे आणि एकीकडे अंतरात्म्याला पण ओळखायचं आहे. दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. याच्यासाठी एक छोटंसं बारीकसं उदाहरण सामान्य मंडळींना पटेल. मी नेहमी आपल्याला सांगते की मध्येच समर्थ एक छोटंसं असं उदाहरण देतात व तेव्हा असं लक्षात येतं की अरे बरोबर आहे, त्यांच्यासमोर 12-14 वर्षाची मुलं पण आहेत ना, त्यांना पण कळेल असं सांगितलं पाहिजे. ते लगेच उदाहरण काय देतात तर ते म्हणतात की दूरस्त्या वाटल्या फौजा, उंच सिंहासनी राजा. कल्पना करा, अंतरात्मा म्हणजे कसा, तो सगळीकडे असं त्याचं सैन्य आहे आणि मध्यावरती उंचावरती राजा आहे. तसा हा अंतरात्मा आहे आणि भोवती सगळे आपण आहोत. दूरस्था दाटल्या फौजा, उंच सिंहासनी राजा, याचा विचार समजा अंतर्यामी, असा विचार करा. तसं आपला आहे.
सगळ्यांच्यामध्ये असणारा अंतरात्मा आहे आणि भोवती आपण सगळे आहोत. एक सामान्य उदाहरण देऊन त्यांनी आपल्याला पटवून द्यायचा भय केला की दोन्ही बाजूने दाटीवाटीनं सैन्य उभं आहे चारी बाजूने आणि मध्ये राजा आहे. हा राजा म्हणजे कसा तर तो अंतरात्म्याचा आहे आणि सैन्य म्हणजे काय तर ही जगात आढळणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही आम्ही सगळे आहोत. आता केवळ समजुतीपुरतं उदाहरण आहे. पाहायला गेलं तर राजा पण पंचमहाभूताचा देह असणारा, सैन्य पण सगळं पंचमहाभूताचा देह असणारं. याचा अर्थ त्याच्या तत्त्व जे बनतात ते तत्त्व सगळीकडे एकच एक भरलेलं आहे. म्हणजे राजाची सत्ता किती असली, त्याचं वैभव किती असलं तरी त्याच्यात आणि या सगळ्या सैन्यामध्ये एकच एक गोष्ट कॉमन आहेच आहे, ती पण आपल्याला मान्य करावं लागतं. फक्त एक आहे की त्याच्याशी सत्तेचं अधिष्ठान आहे. तो राजा आहे त्यामुळे त्याच्याशी सत्तेचं अधिष्ठान आहे आणि त्याच्या हुकमावर बाकीच्यांना सगळ्यांना तसं आचरण करावं लागतं. अगदी तसंच आहे. आत असणारा अंतरात्मा हे अधिष्ठान आहे, त्याच्या सत्तेवर आपल्याला या सगळ्यांकडून कामं करून घ्यायची असतात. आपल्या इंद्रियांकरवी आपण कामं करून घेतो असं आपण म्हणतो, त्याला ऑर्डर देणारं कोण आहे? ते ऑर्डर देणारा जो आहे तो अंतरात्मा असतो. मग त्याला द्रष्टा म्हणा, साक्षी म्हणा, आत्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, काय नाव आपण काही देऊ, तर त्याच्या ऑर्डरप्रमाणे होतं. त्यांनी नाही ऑर्डर दिली तर आपली इंद्रिय हलत पण नाहीत जागची, त्याची ऑर्डर लागते. असा सुरुवातीच्या पहिल्या 4 ओव्यांमध्ये समर्थांनी हा अंतरात्मा श्रेष्ठ कसा आहे ते आपल्याला समजावून दिले. पुढल्या 5, 6, 7 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला असं पण सांगितलं की हा सम्राट आहे, हा सम्राट चक्रवर्ती राजा आहे, याची आज्ञा आहे, त्याची आज्ञा सगळ्यांना पाळायची असते. तसा हा अंतरात्मा आहे, तो राजा आहे, त्याची आज्ञा आपल्याला सगळ्यांना पाळायची असते. अगदी आपल्याला कळलं. पण राजाची सत्ता संपली, मग नाही त्याचं कोणी ऐकत. तसं ह्या अंतरात्म्याची सत्ता संपली तर आता अंतरात्म्याची सत्ता केव्हा संपते? प्रश्न सुरू झाला. राजाची सत्ता संपलेली आम्हाला कळते की तो आपला सत्तेवर आहे, खुर्चीमध्ये आहे, त्याचं आपल्याला ऐकावं लागतं. त्याची खुर्ची गेली किंवा त्याला कुणी नाही विचारत. मग याचं पण तसंच होतं. अंतरात्म्यावर सत्ता आहे कारण तो सगळं करतो आहे, त्याचं नाहीसं झालं, त्याची सत्ता नाहीशी झाली, त्याचं साक्षीपण संपलं. फरक तिथेच आहे की त्याचं साक्षीपण सांगलं की आमची इंद्रिय काहीच काम करणार नाही आहेत. तो राजा आहे, त्याच्या हुकमावर सगळं चालतं. इथला उदाहरणातला राजा गेला, दुसरा येईल. इथे मात्र उलटं होतं. तोच आहे, देह दुसरा येईल, इंद्रिय दुसरी मिळतील. इथे बाकीचं सगळं सैन्य आहे ते बदलेल, तो तसाच राहील. हा मोठा फरक आपल्या लक्षात येईल. 5, 6, 7 ओव्यांमध्ये, 5 आणि 6 दोनच ओव्यांमध्ये त्यांनी ही जाणीव आपल्याला करून दिली की अशा न्यायाने अनेक मनू, अनेक चक्रवर्ती, अनेक सम्राट, अनेक राजे झाले आणि हे राजे बदलले तरी देखील अंतरात्मा बदलत नाही. ही जी जाणीव आहे ती जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. ती जेव्हा होत नाही, ज्याला जाणीव होते तो थोर आहे, ज्याला जाणीव होत नाही त्याला समर्थांचा अगदी लाडका शब्द आहे की ते करंट आहेत. समर्थ सांगू टाकतात दुर्दैवी आहेत, करंट आहेत, त्यांनाही जाणीवच होत नाही. असं समर्थ आपल्यासाठी त्यांनी शब्द ठेवला राखून, दुर्दैवी करंट आहे की ज्याला कळतच आहे, देहाच्या सगळ्या प्रेमातच अडकतात, त्यांना त्यांनी करंट म्हटलं. 7व्या ओळीमध्ये त्यांनी असं म्हटलं की ठीक आहे, पण जे कोणी असा व्याप वाढवतात, खटाटोप, असा खटाटोप वाढवतात, त्यांना खूप सोसावं लागतं. जीवनामध्ये अनेक गोष्टी त्यांना सोसाव्या लागतात. त्यांचं काही जीवन अगदी सामान्य छानपैकी आपलं जन्माला यावं आणि अगदी लालगालीच्याच सगळीकडे असं काही त्यांना नसतं. त्यांना खूप सोसावं लागतं. पण ते जरी त्यांना सोसावं लागलं तरी त्यांचा व्याप असा असतो की त्या व्यापामुळे ते भाग्यवान ठरतात. आता या वाक्याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कोणाला आपण आठवतो. मी कदाचित मागे सांगितलं असेल की आमच्या शाळेमध्ये गॅदरिंगला एक पाहुणे आले होते आणि गॅदरिंगला ना कोणी पाहुणा आला की मुलांना खरं मुळीच आवडत नाही, कारण फार भाषणं देतात, मुलांना मुळीच इंटरेस्ट असतो, त्याला त्यांच्या सगळ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात इंटरेस्ट असतो किंवा बक्षिसात असतो. त्यामुळे पाहुण्यांचं भाषण की मुलं कंटाळतात. पण त्या पाहुण्यांनी सुरुवात करताना असं म्हटलं की मुलांना मी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो. आणि मग त्यांनी प्रश्न विचारले की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे कोणी पंतप्रधान झाले त्यांची रांगेने नावं सांगा. मग मुलं आपली विचार करायला लागली. पहिलं आठवलं, आत्ताचे आठवले, मधले काही रांगेने आठवेना, एकमेकांशी करा, कुणी हातचही वर करे. 2 मिनटं गेली, इकडे पाहता तिकडे पाहता, अरे बोला रांगेने सांगा, आठवून सांगायचं, एकदम उत्तर द्यायचं नाही, एक आठवून सांगा. काही उत्तर आलं नाही. मग म्हणाले असं द्या, असं करा, ते जाऊ दे, तुम्ही जरा आपल्या महाराष्ट्रातले 5 संतांची नावं सांगा.
बराबर हात वर आले आणि बराबर नावं सांगितली. आणि मग त्यांनी सांगितलं काय असतं यांच्याजवळ होतं का हो? संतांजवळ नाही सत्ता नाही पैसा काही नव्हतं त्यांच्याजवळ. त्यांची नावं लक्षात आहेत, पण ज्यांच्याजवळ सगळं आहे त्यांची नावं समाज लक्षात ठेवत नाही. टक्के टोणपे धक्के धपाटे सगळं सहन करावं लागतं, पण तोच लक्षात राहतो. तो व्याप वाढवणारा आहे तोच खरा म्हणजे भाग्यवान असतो, कारण लोक त्यालाच मानतात, बाकी सगळ्यांना नाही. मानवी जीवन हे असं आहे, विवेकी आहेत, विचारी आहेत, ज्यांना सगळे समजतं त्यांनाच लोक मानतात. वेळ लागतो मानतात, त्या घडीला नाही मानत, परंतु जेव्हा केव्हा लक्षात येतं की अरे हेच बरोबर आहे, तेव्हा संतांच्या जिवंतपणी संतांना त्रास झाला, पण संतांच्या नंतर लक्षात आलं की हाच माणूस मोठा होता. सर्व बाबतीत आपल्या लक्षात येईल. रामकृष्ण परमहंसांना राहायला जागा नव्हती हो, झोपायला जागा नव्हती, राहायला जागा नव्हती. आज जगभर रामकृष्ण मठाच्या केवढ्या जागा आहे, केवढ्याला मठ आहे. तर ही परिस्थिती आहे सर्व संतांच्या बाबतीत आपल्याला दिसेल. त्यामुळे समर्थ सांगतात की जो असा व्याप वाढवणारा आहे, खटाटोप करणारा आहे, धक्के धपाटे सहन करणारा आहे, तोच भाग्यवान असतो असं लक्षात. पुढल्या 9 ते 12 ओव्यांमध्ये अजून एक महत्त्वाचा विषय समर्थ आपल्याला सांगतात. आपण वागतो वेगळं आणि असतं वेगळं, आपल्याला पटलेलं असतं. समर्थांचं म्हणणं असं आहे की हा जो काही मोठेपणा आहे ज्याला कोणाला मिळतो तो वयावर अवलंबून नसतो. ज्ञानेश्वर माऊलींना आपण का मानतो? वयाचा विचार केल्यावर आपल्या सगळ्यांपेक्षा लहान, पण आपण सगळेजण नतमस्तक होतो, कारण वय हा महत्त्वाचा विषय नाहीच आहे. मग कधी कधी आपण म्हणतो आज आता मुक्ताबाई बघायला जायचं आहे आपल्याला, ते आपल्या लक्षात येईल की त्या चांगदेवाला पण मुक्ताबाई गुरु म्हणून भेटली. 1400 वर्ष योगाच्या बळावर चांगदेवानी आपला देह जिवंत ठेवला, आणि त्या 1400 वर्षामध्ये जे ज्ञान झालं नाही ते या 7 वर्षाच्या पोरीला झालं. मग तिथे वय महत्त्वाचं नाहीच आहे. मग महत्त्वाचं काय? लहान मोठेपणा हा या क्षेत्रातला वयावर अवलंबून नसतो, गुणांवरती बुद्धीवरती अवलंबून असतो. आता ही जी काही गुणं बुद्धी वाढवण्यासाठी जे काही करायला हवं ते काय आहे? अंतरात्मा जागा करणं. कुठल्या युनिव्हर्सिटीचं नाव नाही दिलेलं की या युनिव्हर्सिटीची डिग्री घेतली तर तुम्हाला बुद्धी सगळं प्राप्त होईल, नाही. हे सगळं आपल्या स्वतःच्या अंतरात्मा जागा करण्यावर आहे. तो जो अंतरात्मा आहे तो सगळ्यात वडील आहे. त्याला आपण ओळखलं, त्याला जर आपण समजून घेतलं, त्याला जर आपण शोधलं तर लहान वयाचा आणि मोठ्या वयाचा काही संबंध नाही आहे आपल्या लक्षात येईल. आपण व्यवहारात राजा वयाने लहान असला तरी नमस्कार करतोच की हो. आता राजाने म्हणूया म्हणायचं, पण अगदी नगरसेवक जरी असला आपल्याला कितीही त्याच्या कार्याबद्दल राग असला त्याच्या पाठीवर आपण बोलूही, हे नुसते फीत कापायला येतात, जे काही आपल्याला वाटतं ते, पण तरी गाडी थांबली की करतो की नमस्कार, कारण मान आहे. आज आमच्या याच्यामधला तो नगरसेवक आहे, त्यामुळे तो इथे आहे तर त्याचं मान आहे, त्यामुळे आपल्याला तोंडलं देखील तरी बोलावंच लागतं, हसावंच लागतं. तसं वयानं लहान आहे का मोठा आहे हा काही त्याला विषय नसतो, आपल्याला मुजरा करावा लागतो. आता इथे करावा लागणं आणि करावासं वाटणं याच्यामध्ये मोठा फरक आहे. समर्थानं आपल्याला करावा लागणं हे आत्ता आपल्यावर वेळ आली होती की काहीच कार्यकर्तृत्व नसणार आहे पण सत्तेवरती असणार आहे आणि आपल्याला असं करावं लागणार आहे, ही परिस्थिती आता आपल्यावर आलेली आहे. समर्थ जेव्हा लिहित आहेत तेव्हा त्यांना करावं लागणं नाही, करावंसं वाटणं असंच खरं म्हणजे म्हणायचं आहे. त्यामुळे सामान्य मंडळी अशा प्रकारे संख्येनं किंवा काय म्हणायचं हे असा विचार करणारे जे असतात ते थोडे असतात. सामान्य मंडळी संख्येनं इतकी असतात की त्यांना ह्याच्यात काही पडायचं असतं. जसं मी मगाशी म्हटलं की दोन्ही वेळेला रिक्षावाल्यांनी दिलेली उत्तरं मला काय सांगून गेली की तिकडे काय चालायची आमचा काय संबंध आहे, आमच्या रोजच्या पोटाचा प्रश्न आहे. ती गेली हाकराक बळी असेल तर आम्ही काय करू, तर आम्हाला रोजचा व्यवहार आहे. अशा प्रकारचे जी काही मंडळी आहे ती संख्येनं अधिक आहे. त्यामुळे स्वाभाविकच विचार करणारे जे लोक आहेत त्यांची जबाबदारी वाढते आणि अशा जबाबदारी वाढणाऱ्या मंडळींनी संघटित व्हायला पाहिजे, एकत्र राहायला पाहिजे. त्यांनी अधिक विचार करून अधिक विवेकानं, बुद्धीनं, ज्ञानानं ह्याच्यातून कसा मार्ग काढायचा तो विचार केला पाहिजे. पुढे 13, 14, 15 या 3 ओव्यांमध्ये आता हा जो वयाने लहान असणारा माणूस आपण म्हटलो त्याचं जर त्या भाग्याने तो वर चढला, मग लगेच काय असतं समाजाचं, लगेच लोक मानायला तयार होत नाहीत. असं जरी दिसलं तरी सुद्धा लगेच काही उथळ पाण्याला खळखळाट नको आहे, कळेल.
माणूस लगेच तयार होत नाही की एखाद्या माणसाने काही चांगलं लहान वयात कर्तृत्व सिद्ध केलं का संतांना संतांच्या जिवंतपणी सन्मानाचं स्थायी मिळालं नाही, लोकांनी मानलं नाही हो. 12 वर्ष साधना काळामध्ये समर्थाला त्रास देणारी लोक पुष्कळ होती. 3-3, 4-4 तास तो गोदावरीच्या पाण्यामध्ये उभे राहायचे आणि गायत्रीची उपासना करायचे. त्या वेळामध्ये त्यांच्या वस्तू पळवून द्यायचं, त्रास द्यायचा उगाचच्या उगाच. अशी होती की अशा वृत्तीची माणसं. त्यामुळे लगेच अशा प्रकारचा कोणीतरी भाग्यवान आहे, विचारी आहे, विवेकी आहे, काहीतरी करतो आहे हे समाज मानत नाही, असं होतंच. म्हणून आपण पण विचार करावा, विवेक करावा, काय आहे ते जाणून घ्यावं. समर्थ सांगतायत की अगदी सलगी करावी असं नाही, पण जाणून घ्यावं. अगदी उघड्या डोळ्याने आपण म्हणतो ना तसं सगळीकडे निरीक्षणाने ठरवावं काय ते. खूप बोलणाऱ्या माणसाला काय नेमकं म्हणायचं कळत नाही, मौन असणाऱ्याच्या माणसाचं काय त्याच्या मनात आहे ते कळत नाही. त्यामुळे आपण समजून घ्यावं की काय आहे. उगीच मोठेपणा मिरवणारी काही माणसं असतात, उगीच बुद्धी असते पण न बोलणारी काही माणसं असतात, असे विविध प्रकार माणसांचे असतात. या सगळ्याला आपण समजून घ्यावं. ज्याला की कळत नाही आहे लोक त्याला मानत नाहीतच, ज्याला कळतं आहे त्याचंही लोक लगेच मानत नाही, असे सगळे प्रकार समाजामध्ये असतात. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की आपण या अशा प्रकारच्या सगळ्या लोकांच्यात राहतो, तर आपण सुद्धा काय करावं, आपल्याकडे सुरुवातीला जरा धाकले पण घ्यावं. आपण पण थोडंसं कमी पण स्वीकारायचं तयारी ठेवावी. मलाच सगळं येतं आहे, मलाच सगळं माहिती आहे, मीच सगळ्याचं लीडर असं मानायचं काहीच कारण नाही आहे. आपण पण आपल्याकडे जरा धाकुले पण घ्यावं, तर मग लोक आपलेसे होतात. मुद्दा काय आहे, समाजाला जर आपल्याला चांगलं सन्मुख करायचं असेल तर आधी आपल्याकडे पण आपण त्यांच्यातले वाटलो पाहिजे. अशासाठी हे असं सगळं करावं. असं आहे की वयाने लहान असणाऱ्या माणसाला काही सांगायला गेलं तर म्हणजे आता घराघरातून असतंच, आपण आपल्या मुलांना काही सांगायला गेलं तर मुलं काही आपलं ऐकत नाहीत. आणि ऐकत नाहीत म्हटलं की वडिलांना असं वाटतं काही सांगायला जाऊच नाही. आता हे कसं तागडं सोडवायचं. मुलं ऐकत नाहीत म्हणून सांगायचंच नाही, आणि सांगायला गेलं तर मुलं ऐकत नाहीत, यातलं सोडवायचं कसं. तर वडिलांनी अशी भूमिका घ्यायची, सांगायचं काम माझं आहे, ऐकायचं कधी तो ठरवेल, सांगायचं सोडायचं नाही, मागं लागायचं नाही. पण आपलं वडीलपण जे आहे त्याच्यासाठी काही अनुभव असतात, काही 4 पावसाळे आपण जास्त काढले असतात, काय चूक काय बरोबर काय परिणाम आपल्याला माहीत असतो. तर सांगितलं नाही असं करायचं नाही. पुन्हा समजा ऐकलं नाही आणि त्या न ऐकल्याचे परिणाम भोगावे लागले तरी म्हणायचं पण नाही मी सांगत होतो. हे जे काही आहे हे मोठेपण. व्यवहारात आपल्याला रोजच्या रोज हे असे अनुभव येत असतात. समर्थ सांगतात आपल्याला की धाकुले पण घ्यावं म्हणजे काय, ते आपल्या कर्तव्याच्या गोष्टी करायच्या. हेच समाजामध्ये, हे जसं कुटुंबात आपण पाहतो तसं समाज आहे. म्हणून समर्थ म्हणतात नुसतं वयाने वडीलपण येत नाही, वय वाढलं म्हणून वडीलपण नाही, तर समाजाचं वडीलपण घ्यायचं असलं किंवा घरात पण आपला शब्द कोणीतरी ऐकावा असं वाटत असतं तर ह्या पद्धतीने वागावं. तर सगळे अधिकार पण आपल्याकडे घ्यायचे नाहीत हे जसं खरं आहे, त्यांना अधिकार द्यायचे पुढल्या पिढीला हे जसं खरं आहे, तसं गोड शब्दामध्ये काही उणिवा, काही कमतरता, काही चुका असतील त्या आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. त्याच्यात पुन्हा मी सांगतो हे हवं मी कास्ता कामाने खूप तारेवरची कसरत आहे हो. म्हणून तर एकत्र कुटुंब पद्धती आपल्याकडली गेली. या तारेच्या कसरतीत आपण अनसक्सेसफुल झालो आणि मग आपण वेगळे वेगळे राहायला लागलो. त्याचं कारण तेच आहे. तर असं मुद्दा काय, तर या अंतःकरणातला अंतरात्मा जागा करणं हे मोठ्या आपलं काम आहे, म्हणजे ज्ञानीपुरुषाचं काम आहे असं आपल्या लक्षात येईल. पुढल्या 19 ते 22 या 3-4 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे की हे सगळं मिळवता येऊ शकतं. हे काही जन्माला येताना आपण घेऊन येत नाही, हे आपल्याला मिळवता येऊ शकतं. जे ज्ञानीपण आहे, विवेकीपण आहे, विचारीपण आहे, लीडरशिप आहे, नेतृत्व आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवता येऊ शकतात. सुरुवातीला घरातसुद्धा अवहेलना होते तर बाहेर का नाही होणार. घरातसुद्धा आपल्याला विरोध करणारी मंडळी असतात, तर आपल्याला तो पचवता आला पाहिजे, तो सहन करता आला पाहिजे आणि पुढे जाता आलं पाहिजे. स्वतःच्या म्हणतात तसं आपल्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी काही सोसावं लागतं आपल्याला, तर तसं सगळं करावं असं समर्थ आपल्याला सांगतात. जीवनाचं सार्थक होण्यासाठी भरपूर ग्रंथांचा अभ्यास करावा.
जाता जाता 23 ते 26 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला अगदी सामान्यपणानं परत परत आठवण होते की समोर असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे सगळं आत्मज्ञानापर्यंत कसं द्यायचं. तर ते सहज सांगतात, ऐसे कोणी एके न करावे, सर्व सार्थकची करावे, कळे ना तरी विवरावे ग्रंथांतरी. ग्रंथामध्ये काय आहे त्याचं आपल्याला कळणार नाही, पण तरी पुन्हा पुन्हा वाचावं, त्याचा विचार करावा, हळूहळू आपल्याला कळायला लागेल. सगळेजण आपल्याला सांगतात की संतांच्या ग्रंथाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे की का पारायण हा विषय का आला. तर पारायणाचा अर्थ असा आहे की सगळ्या संतांचं म्हणणं असं आहे की पुन्हा पुन्हा वाचत गेलं की अर्थ कळतो. पुन्हा पुन्हा वाचायचं, पुन्हा अगदी संस्कृत असलं तरीसुद्धा, पण आपल्याला एवढी चिकाटी नसते ना पुन्हा पुन्हा वाचायचं. काय हो वाचला तो दासभर काही कळत नाही असं आम्ही सहज म्हणू, अरे म्हणजे काय काही कळत नाही, कसं नाही कळत, पुन्हा वाच पुन्हा वाच पुन्हा वाच, अशाने आपल्याला ते कळतं. म्हणून समर्थ सांगतात की ग्रंथांतरी, ग्रंथाच्या अंतरात शिरा, काय आहे ते पहा, आपल्याला कळायला लागेल. काल संध्या आली होती, संध्या म्हणाली आम्ही भीमरूपी म्हणतो. अहो तो वनारी शब्द आहे ना, वनारी, तर ती म्हणाली ती वनारी नसेल, एक मुलगी वानरी असेल. म्हटलं अगो नाही, वनारीच आहे, वर्षोनुवर्ष भीमरूपी म्हणतो आहे, वानरी नाही आहे. नाही पण मग वनारी माहितीच आहे. अरी याचा अर्थ शत्रू आहे, वनाचा अरी, त्या हनुमंतानी सगळं जंगल जाळून टाकलं तिकडलं, तो वनाचा अरी म्हणून त्याला वनारी शब्द आहे. या भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता, हे सगळी त्याची विशेषणं आहेत. हो का, म्हटलं हे बघ मीरा सांगते म्हणून नाही देते तुला पुस्तक, मग घेऊन गेली पुस्तक, आता काय करावं. म्हणून ग्रंथांतरी, ग्रंथाच्या आत शिरावं, त्याच्याशिवाय नाही अर्थ लागत. आणि मग असे काहीतरी प्रसंग येतात. मुद्दा असा की समर्थ आपल्याला ग्रंथ वाचायला सांगतात, शहाण्यास कोणीतरी बाहाती, मूर्खास लोक दौडून देते. समर्थ स्पष्ट सांगतात, अहो आपल्याजवळ काही असलं ना तर आपल्याला लोक बोलावतात, नाही तर कोणी आपल्या बाहाती म्हणजे बोलावणं, नाही तर आपल्याला कोणी बोलवत नाही, मूर्खाचं लोक दौडून देते. कोणी जातली त्याच्या लादी, मूर्खाच्या लादी कोण लागणार, काहीच बोलत नाही, जाऊन देते, लक्षात देऊ नको असं आपल्याला सांगतात. तर आता काय करावं, त्यामुळे आपण काय करावं तर शहाणं असावं. जीवासा आवडे संपत्ती तरी शहाणे व्हावे. आपल्याला जर सगळं संपन्नता हवी असली तर आपण शहाणं व्हावं असं सांगतात. पुढे म्हणतात, अहो या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे. एकदम नाही शहाणपणी आहे, खूप कष्ट करावे लागतात, खूप प्रयत्न करावे लागतात, खूप सोसावं लागतं, त्याच्याशिवाय शहाणपण येत नाही. शहाणपण मिळवल्याशिवाय लोक आपलेसे होत नाही. तर ह्या शहाणपण मिळवण्यासाठी ग्रंथांतरी शिरावं लागतं. एकापुढे एक एकापुढे एक काय काय करायचं हे समर्थ आपल्याला सांगतात. आणि असं जर केलं तर माणसाला काहीही कमी पडत नाही असं स्पष्ट सांगितलं. पुढे 27, 28, 29 या 3 ओव्यांमध्ये आपल्याला जर खऱ्या आपला विकास करून घ्यायचा असला तर मगाशी सुरुवातीला मी सांगितलं की आपल्याजवळ जाणीव नावाची गोष्ट अधिक आहे. त्या जाणीवेचा आपला विकास झाला पाहिजे. दुसऱ्याबद्दलच्या सुखदुःखाची जाणीव मला झाली पाहिजे, त्याच्या दुःखाचं दुःख मला झालं पाहिजे, ते त्याला जाणीव म्हणायचं. आणि ती जेव्हा जाणीव अधिक असेल तेव्हा तो माणूस त्याचा विकास होतो. म्हणून पुढल्या 3 ओव्यांमध्ये स्वतःचं हित करून घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या अशा पद्धतीने सगळं आचरण करावं लागेल. जर हे सगळं केलं नाही तर आपण आपला स्वतःचाच आत्मघात करून घेऊ. एवढ्या छान घबाड मिळूनसुद्धा आपण काहीच केलं नाही असं होईल. म्हणजे संसारात नुसते कष्ट करणं, समर्थ म्हटलात नुसते कष्ट करणं हे मूर्खपणाचं आहे, काहीच उपयोग होणार नाही, करायचे नाही. पण कितीही कष्ट केले, आपण आपल्याला आठवत असेल 3रा जो दशक अभ्यासला त्या 3ऱ्या दशकामध्ये पैसा कमावण्यासाठी त्याला काय 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 करावं लागलं. स्वरूप स्थिती म्हणून आपण 3-4 समाज त्याचे अभ्यास केले, तेव्हा पाहिलं होतं की केवळ पैसा, प्रपंच आहे तो नीट चालवायला हवा म्हणून पैसा लागतो. आणि पैसा मिळवण्यामध्ये कसे कसे कष्ट करावे लागले, परदेशात जावं लागलं, परदेशातून पैसे आणायचे, पैसे संपले की घरातली माणसं हाकलतात, जा परत पैसे घेऊन या, अशा प्रकारचा आपण समाज त्या वेळातला पण पाहिला. आज काही वेगळी परिस्थिती बदलली, अशातला काही भाग नाही. आणि त्यामुळे ते सांगतात की संसारातले नुसते कष्ट करणं तर घरातल्या बाहेरच्या लोकांची बोलणी खाणं, नुसते कष्ट करणं आहे ते करायचे. लोक आपल्याला, घरातले लोक पण आपल्याला मानणार नाहीत. त्यामुळे साधकानं कसं वागावं समर्थाने सांगितलं आहे. अगदी सोप्या शब्दात, मानेल तरी घ्यावे, मानेना तरी सोडावे, पटलं तर घ्या,
नाही पटलं तर सोडून द्या, समर्थ सांगतायत. कारण मी सांगतोय म्हणजे तुम्ही ऐकाल असं नाही. त्यामुळे बघा, मानलं तर माना, नाही तर द्या सोडून. सगळ्या संतांचं आपल्याला सांगतात सगळं आणि म्हणतात हे बघा, हे माझ्या प्रचितीचे बोल आहे, पटलं तर घ्या, नाही तर द्या सोडून. आपल्या घराघरातून आपल्या लहानपणी पण आपण वाक्य ऐकलं आहे, आई अरे माझ्या वेडीचं ऐक. आता आई वेडी कशी असेल, पण ती बिचारी आपल्याकडे वेडे पण घेते आणि ती आपल्याला सांगते तुला नाही पटणार, पण आत्ता माझ्या वेडीचं ऐक. तसं सध्या आपल्याकडे कमीपणा घेतात आणि ते म्हणतात बघा, पटलं तर घ्या, मानलं तर घ्या, नाही तर द्या सोडून. आता श्रोते पण कसं आहेत, ते पण तत्पर आहेत अगदी. ते परमात्मा वस्तू वगैरे सगळं आपलं तेवढ्यापुरतं ठीक आहे, ध्यान करायचं, परमात्मा वस्तू काय आहे. आता अशा सगळ्या मंडळीला समर्थ म्हणतात मी काय सांगणार, तुम्ही सगळं तुमचं करताच आहे. पण तरी देखील या संतांनी स्वतःकडे असं लहानपण घेऊन आपल्याला सगळ्यांना अशा प्रकारचा मार्ग दाखवलेला आहे. आता यातला जो अंतरात्मा शब्द आहे ना, या अंतरात्मा शब्द म्हणजेच आपण आत्ता पाहिलं की ती शुद्ध जाणीव, व्यापक जाणीव या अर्थानं तो घेतलेला आहे. त्यामुळे त्या शब्दाकडून आपल्याला घाबरून जाण्याचं कारण नाही. बापरे अंतरात्मा, तो काय आम्हाला नाही कळला तरी चालेल. म्हणजे सोप्या शब्द शुद्ध जाणीव, निर्मळ जाणीव. आत्ता जसं आपण म्हणतो की त्या घडलेल्या घटनेबद्दल आपल्या अंतःकरणात उमटलेली प्रतिक्रिया ही आपली शुद्ध जाणीव असणाऱ्याच अंतःकरणात उमटेल, नाही तर काय चाललं आहे बाहेर, काही का चाले ना, असं आपण दोन भाग बघतो. त्यामुळे या अर्थानं आपला विकास म्हणजे आपली शुद्ध जाणीव असं असलं पाहिजे. आपोआप मनाचा विकास झाला की सगळ्या गोष्टी होतात. आणि आणखीन एक जाता जाता समर्थाने आपल्याला एक थोडीशी आणखीन दिलासा म्हणूया तसा दिला. ते म्हणतात की आपण या जन्मात अशा शुद्ध जाणीवेचा विचार केला तर प्रत्येक जन्मात मानवी मन क्रमशः विकसित होतं. म्हणजे आत्ता ही जी काही आत्मज्ञानाच्या संदर्भातली आपली जाणीव आहे, समजा या देहामध्ये असताना आपल्याला अगदी मुक्ती नाही मिळाली तर पुढला जन्म येताना ही शुद्ध जाणीव आपल्याबरोबर घेऊन येणार आणि ती प्रगती तिथे आपल्याला मिळणार. म्हणजे हा बॅलन्स आहे ना, बँक बॅलन्स, तो आपल्याला उपयोगी पडणार पुढल्या जन्मात. अशी खात्री समर्थ आपल्याला या पुढल्या वेळेला की प्रत्येक जन्मात हे मानवी मन क्रमशः विकसित होतं. योगक्षेम महाम्यम दिलंच आहे, त्यामुळे त्या योगक्षेमाची खात्री आपल्याला आहेच. आणि आत्ता जे असं जाणीवेचं विकसित झालेलं आपलं मन आहे ते अधिक विकसित पुढल्या जन्मात होईल. असं म्हणजे आपण जर म्हणतो ना की इतक्या लहान वयामध्ये अशा प्रकारचं ज्ञान कसं काय संतांना मिळालं, तर ते असं कॅरी फॉरवर्ड होतं. तसा पण विचार समर्थाने आपल्याला सांगून ठेवला. जेवढी जाणीव शुद्ध, जेवढी जाणीव व्यापक, तेवढा मनाचा विकास जास्त, असं आपण लक्षात घ्यावं. अनेकदा आपण अल्पवयामध्ये असं व्यापक जाणीव असणारी उदाहरणं पाहतो. ज्ञानेश्वरी एवढी 18व्या वर्षी लिहिणं, 18चे 81 केले तो वाचून नाही होत आमची, तो लिहून होणं दूरचीच बात राहिली. 18व्या वर्षी असं होतं. शंकराचार्यांनी पण जवळपास त्याच वयामध्ये प्रस्थानत्रयीवर भाष्य केलं. तर इतक्या लहान वयामध्ये अशा प्रकारची जी कार्य आपल्याला दिसतात त्याच्यावरून गुणांवर माणसाचं मोठेपण अवलंबून असतं आणि असं कॅरी फॉरवर्ड होत असल्यामुळे त्या वयामध्ये ते आपल्याला दिसतं. अनंत गुणांनी भगवंत हा कसा नटलेला आहे तो आपल्याला अशा उदाहरणातून पाहायला मिळतो. समर्थ श्रेष्ठ अंतरात्मा म्हणतात ते या गोष्टीला म्हणतात, या गुणाला ते श्रेष्ठ अंतरात्मा म्हणतात. प्रयत्न करून अशा प्रकारचं गुणसंपादन करणं हे आपलं काम आहे. असं काम आपण करावं. इथे त्यांनी शब्द समर्थ सदैव मानतात, म्हणजे संतांना देवासारखंच सदैव असं त्यांनी आपल्याला म्हटलं आहे. आता इथे असं आहे की स्वतःचा हा जो काही विकास आहे तो थांबवायचा आणि सुखाच्या मागे लागायचं हे समर्थाला मान्य नाही. याला त्यांनी निर्दैव म्हटलं की चांगली मिळाली आहे प्रगतीची खूण, तर ह्या बाजूला जायचं, तर त्याला सदैव म्हटलं. आणि हे सगळं आपल्याला निर्दैव मिळालं आहे, सगळं आपलं म्हणजे आपणच का करायचं. बऱ्याचदा असं होतं ना की तुम्ही आम्हीच का. तर मी सुरुवातीलाच म्हटलं की आपला हा जो मधला मध्यमवर्गीय ज्याला म्हणतो ना, आपल्यालाच हे पडलं. क्रांती केव्हा होत आहे, मध्यमवर्गीय माणूस जर रस्त्यावर येतो तेव्हाच क्रांती होते. तर आपलीच ही जबाबदारी आहे. त्यामुळे याच्याऐवजी आपण सुखासीनतेकडे वळलो तर आपण निर्दैव. आणि जर का आपण आपल्या ह्या अशा सगळ्याचा व्याप खटाटोप वाढवला, शुद्ध जाणीव वाढवली, तर आपलं काय होईल, तर सदैव असे दोन शब्द पण समर्थाने वापरलेले आहेत. सगळ्या ब्रह्मांडामध्ये हे जे ईश्वरतत्व व्यापून आहे, आपल्या पिंडामध्ये पण सगळं आत्मतत्व व्यापून आहे, मग ज्याला आपण जीवात्मा म्हणतो, हे सगळं आपण
अनेकदा समजावून घेतलेला आहे. त्याचा विचार करायचा. माणसाच्या खरं तर माणसाच्या बुद्धीची उंची आपण समजूच शकत नाही एवढी आहे, खरोखरच आहे. आणि असं असल्यामुळे त्याला अंतरात्म्याला खरं काय म्हणायचं, श्रेष्ठ आणि कनिष्ठ ही काही विशेषणं अंतरात्म्याला देता येतात का? पण तो श्रेष्ठ आणि कनिष्ठ शब्द काय, तर बुद्धीची झेप अफाट आहे त्याच्यासाठी श्रेष्ठ म्हटलं आहे. की संतांचा अंतरात्मा श्रेष्ठ आणि तुमचा अंतरात्मा माझा अंतरात्मा श्रेष्ठ नाही का? तर असं नाही. त्याच्यातली जी श्रेष्ठता आणि कनिष्ठता आहे ती कशावर अवलंबून आहे, तर त्या बुद्धीच्या उंचीवर अवलंबून आहे. म्हणून अंतरात्मा सगळ्यांकडे सारखाच आहे, पण यांची जी बुद्धी आहे ती बुद्धी अशी सदैव कडे जाते आणि आमची सुखासीनतेकडे जाते. त्यामुळे आम्ही निर्दैव असं त्याचा अर्थ. तसं गीतेमध्ये पण यद्यपि सत्वम श्रीमदूर्जितमेवा तत्तदैवावगच्छत्वं मम तेजोष संभवम असं भगवंतांनी सांगितलं आहे. ते इथेच आहे की जो जो माणूस असा ऐश्वर्ययुक्त आहे, त्या संपत्तीने पैशाने युक्त आहे किंवा शक्तीने पण युक्त आहे, सगळं त्याला आहे, बुद्धी आहे, शक्ती आहे, संपत्ती आहे, तर म्हणतो हे सगळे असे बुद्धीने शक्तीने ज्ञानाने सगळे संपन्न असणारे आहेत ना, ते माझ्याच अंशापासून झालेले आहेत, भगवंतानीच निर्माण केलेलं आहे. पण आपल्याला आपल्या कर्माने ती बुद्धी वाढवायची. जसं दैवी गुणसंपदेबद्दल आपण म्हणतो, जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाजवळ ही सगळी दैवी गुणसंपदा भगवंतानी देऊन पाठवली आहे. पण ती वाढवण्याचं काम आपण आपल्या कर्माने करायचं आहे. दिलाय सगळ्यांना सारखं. अशा पद्धतीने श्रेष्ठ अंतरात्मा म्हणजे काय ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता असं आहे की समर्थ आपल्याला सांगतात, हे तर समजून उत्तर देणं. हे तर समजून उत्तर देणं म्हणजे दुसऱ्याच्या मनात काय आहे तो हेतू लक्षात ठेवून आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. आता हेतू समजून म्हणजे कसं, तर त्या हेतूचं आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. खूप साऱ्या ओव्या आत्ता या 15व्या दशकापर्यंत आलो ना, तर आजच्या ह्या अंतरात्म्याच्या खुणा पटवणाऱ्या अनंत ओव्या यापूर्वी आपण अभ्यासलेल्या आहेत. आपण अगदी यादीच करायचं ठरवलं तर आपल्या लक्षात येईल की अरे हा विषय काही नव्याने सांगत नाही आहेत समर्थ आपल्याला. जसं आपण म्हणतो की रूपलावण्य अभ्यास येता नाही आहे, सहज गुणासी न चले उपाये, काहीतरी धरावी सोये. आता म्हणजे काय, तर जन्माला येताना जे काही आपण घेऊन आलो आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. सहज जन्माबरोबर आलेलं ते असणारच आहे, त्याच्यात नाही बदल करतायत. मग आगंतुक गुण कोणते आहेत, तर ते आगंतुक गुण आपल्याला घेता येतात. मी शाळेत असताना मुलाला सांगायचे की आपण एक जिथे बसतो आपल्या शेजारी बसणाऱ्या आपल्या मैत्रिणीचं हस्ताक्षर सुरेख असतं, रोज वही पाहतो कधी तिची, मग बघून बघून आपलं पण हस्ताक्षर सुधारलंच पाहिजे. तो आगंतुक गुण आहे, तो की आपण जन्मता घेऊन आलेला नाही, लेखन आपण नंतर शिकलो आहे, तो आगंतुक गुण आहे. पण अब्राहिम लिंकन, आपले लालबहादूर शास्त्री, आता उंची वगैरे हे सहज गुण आहेत. बिचारे एवढेसे उंचीने हे होते. अब्राहिम लिंकन काही, बर्नार्ड शॉ हे काही मोठ्या अगदी त्यांची असली नव्हती ही की एवढ्या मोठ्या पदावर आहे तर पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे, काय त्याच्यावर काही त्याचा संबंध नाही आहे. गुण वेगळे आहेत आणि सहज गुण वेगळे आहेत. तर हे नंतरचे जे गुण आहेत ते आपल्याला मिळवता येऊ शकतात असं सांगितलेलंच आहे. ह्या आनंद म्हणजे पैसा काय, ऐश्वर्य काय, सत्ता काय, दिसणं काय, या सगळ्या गोष्टी आहेत कशा ह्याचा विचार नाही करायचा, त्या सगळ्या नंतर मिळवता येतात. खूप साऱ्या अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येते. किती सोप्या शब्द असेल की आपल्याला अवगुण कळला तर सोडता येईल ना, आपल्या आधी कळला पाहिजे, तर तो अवगुण सोडिता जाती सोडता येतो. उत्तम गुण अभ्यासिता येते, जर अभ्यास केला उत्तम गुणांचं तर येईल. जसं आपण म्हणतो ना की अगं आंब्याच्या वेळा येतील तुला, 4 वेळा कर, पहिल्यांदा होईल, कधी चिक्कीवर जातील, कधी भुसा होईल, पण कधीतरी होईल चांगली वेळी. अभ्यास पुन्हा पुन्हा कर, पुन्हा पुन्हा कर, एक वेळ अशी आहे की येणार, पण अभ्यास करायला हवा. पहिल्याच फटक्याला यायला की माघार असं नाही चाललं. त्यामुळे सगळ्या गोष्टी उत्तम गुण अभ्यासिता येते हे आपल्याला कळतं. अशा खूप साऱ्या गोष्टी समर्थांनी आपल्याला या आत्मज्ञानाकडे जाण्यासाठीच्या दिलेल्या आहेत. त्या सगळ्याचा आपण अभ्यास करायचा. देवसुद्धा काय करतो, गुणी माणसाला जवळ करतो. देवालासुद्धा म्हणतो तो मी सगळ्यांना जवळ करतो. अगदी कामना असल्याला, असा इच्छेने माझ्याकडे आला, पापयोनीतला आला तरी देखील तो माझा भक्तच आहे. पण त्यालासुद्धा त्यांनी अट घातली की त्याला त्याच्या चुकीचं प्रायश्चित्त वाटलं पाहिजे, की बाबा माझी चूक झाली असं वाटलं पाहिजे, तर मी त्याला जवळ करेन. त्यामुळे तो आपल्याला सांगतो आहे की देवालासुद्धा सगळ्या माणसांना तो जवळ करत असला तरी गुणी माणसं अधिक आवडतात. म्हणजे
मुलांमध्ये असताना आम्ही बहिणी बहिणी म्हणतो आपण, आईबाबांच्या ती लाडकी आहे. असं कसं असेल? दोघी त्यांच्याच मुली आहेत, दोघींवर त्यांचं प्रेम असतं, पण एक दुसरीला असं वाटलं नाही जरा ताईकडेच ओढा जास्त आहे. मग विचार येतो की खरंच आहे, गोडी माणसं सगळ्यांना आवडतात. मग तू तशी गोडी हो की तुला पण असं वाटेल की आपले पण आईबाबा आपल्यावर प्रेम करतात. तसं आहे. भगवंतानी कर्णाला गीता नाही सांगितली, अर्जुनाला सांगितली, पांडवांपैकी पण अर्जुनाला सांगितली, धर्मराजाला पण नाही सांगितली. आता नव्हतं का प्रेम? नातं एकच आहे. सगळ्यांचं भगवंताचं सगळ्यांवर प्रेम होतं. कुणाला काय सांगायचं ते देवाला बरोबर कळतं आणि तशी निवड तो करतो. तसं तुमच्या आमच्या लोकांना एक विचाराची, विवेकाची अशी एक देण या सगळ्या संत मंडळी देऊन ठेवली. त्याचा विचार आपण केलाच पाहिजे, तर आपण सन्मुख होऊ. आणि आपण जर सुरुवातीला पाहिलं की आपण प्रपंचाकडे अजून आहोत, दृश्य सन्मुख आपण आहोत, आणि त्यामुळे आपल्या कर्माकडे आपला ओढा अधिक आहे आणि आत्म्याकडे किंवा आत वळवत नाही होत आपण. तसं न होता आपल्याला थोडं अंतर्मुख झालं पाहिजे, तर मग आपल्याला हे आजच्या समासाचा जो विषय आहे तो लक्षात येईल. सोपा आहे. आणि आता याच्या जोडीला शाश्वत असणाऱ्या ब्रह्माकडे आपल्याला पुढल्या वेळेस समर्थ देणार आहे. विषय तोच आत्मज्ञानच आहे, पण आत्मज्ञानामध्ये आता कायमस्वरूपी आपल्याला हे काय आहे, तर शाश्वत का असणारी गोष्ट काय ती आपल्याला पुढल्या समासात कळेल. आज थांबूया इथेच. तव स्मरण संतत स्फुरण राई आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो. स्वदेशैत रक्षणा विन तुझी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनु ही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.